नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अजिबात पूर्वतयारी न करता उपवासाचे खमंग थालीपीठ सोबतच चटपटीत चवीची चटणी तयार करणार आहोत। व्हिडिओ अगदी छोटा आहे, संपूर्ण बघा। एक पेलाभर साबुदाणा स्वच्छ कपड्याने पुसून घेतलाय, तो मिक्सरमध्ये घालायचा आणि याची बारीक अशी पावडर तयार करून घेऊया। ही पावडर आपल्या बारीक रव्यापेक्षा सुद्धा थोडीशी बारीकच करून घेऊ, म्हणजे आपले हे थालीपीठ चांगले होतील। आता ही पावडर छान झालेली आहे, आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि आता आपण भगर सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत। तर ज्या पेल्याने साबुदाणा घेतला त्याच पेल्याने भगर सुद्धा स्वच्छ करून घ्यायची, कपड्याने पुसून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये घालून चांगली याची सुद्धा पावडर त्या साबुदाण्याच्या पावडर सारखीच तयार करून घेऊया। आता या ठिकाणी भगरीची सुद्धा छान पावडर तयार झालेली आहे। आता साबुदाण्याच्या पावडर मध्येच हे काढून घेऊया आणि आता इतर साहित्य आपण यामध्ये घालूया। ज्या पेल्याने साबुदाणा आणि भगर आपण घेतली होती त्याच पेल्याने अर्धा पेला भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं। कूट हे जाडसर घातलं की जेव्हा आपण थालीपीठ खातो तेव्हा दाताखाली येतं आणि हे खूप छान लागतं। आवडीप्रमाणे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा, कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे, आणि चवीपुरतं मीठ घाला किंवा सैंधव मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतली आणि याला किसून घ्यायचं। छोट्या किसणीनेच किसा, म्हणजे आपले हे थालीपीठ चांगले होतील। मोठा किस केला तर मात्र थालीपीठ व्यवस्थित थापता येत नाही। आता या बटाट्याच्या आणि ठेच्याच्या ओलाव्यात हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं। जेवढं हे भिजलं जातं तेवढं भिजवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण किती वापरायचं हे लक्षात येतं। तर हे बघा, हे सगळं ओलसर पीठ झालेलं आहे। आता लागेल तसं पाणी घालत घालत याचा गोळा मळून घेऊ। कणकेच्या गोळ्याप्रमाणे याचा गोळा काही होणार नाही, परंतु याचा गोळा व्यवस्थित करायचा। खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट सुद्धा याला ठेवायचं नाही। यातली भगर आणि साबुदाणा आपण कच्चाच वापरलेला आहे, तर तो व्यवस्थित भिजला जावा इतपत असा हा गोळा तयार करून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवून एक 10 मिनिट याला भिजत ठेवू। 10 मिनिट भिजत ठेवणं गरजेचं आहे, म्हणजेच आपले थालीपीठ व्यवस्थित होणार आहेत। आता हा गोळा आपला भिजतोय तोपर्यंत आपण एक चटपटीत चवीची चटणी तयार करून घेऊया। तर खोबऱ्याचा किस घेतलाय, सुकं खोबरे, तर तेच मिक्सरचं भांडं घेतले। हा किस यामध्ये घालायचा, साधारण 4 चमचे किस असेल। 4 चमचे भाजून साल काढलेली शेंगदाणे घालायची, थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे, थोडीशी साखर घातली अर्धा चमचा, एक मिरची घातली, मिरचीचं प्रमाण या ठिकाणी कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे, आणि आता यामध्ये थोडंसं दही घालायचं, थोडंसं म्हणजे 4 चमचे साधारण दही या ठिकाणी घातलं। आता यावर झाकण ठेवून याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर तुम्ही जिरं उपवासाला खात असाल तरच या जिऱ्याची फोडणी या पेस्टवर किंवा या चटणीवर घालू शकता, अन्यथा ही खूप छान अशीच चटणी लागते। थालीपीठ सोबत खाण्यासाठी अगदी उत्तम ही चटणी तयार झालेली आहे। ही चटणी बाजूला ठेवूया। थालीपीठाची तयारी करायची। पीठ चांगलं भिजलेलं आहे, पण त्या अगोदर आपण मध्यम गॅसवरती तवा तापत ठेवू। त्यावर थोडंसं तेल किंवा तूप घाला, तेल घालत असेल तर शेंगदाण्याचं वापरा। आणि आता इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पाण्याने पिळून ओलाच कपडा आहे। पुन्हा यावर पाणी घालायचं। मी इथं 4 पदरी कपडा घेतलाय। तर आता तेलाचा हात लावून या पिठाला सुद्धा एकत्र करून सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। आणि जेवढं आपल्याला थालीपीठ करायचंय आकाराने छोटं मोठं त्या पद्धतीनं याचा एक गोळा घ्यायचा, हातावर थोडा गोलगोल करायचं आणि या कपड्यावर ठेवून छानसं असं थापून घ्यायचं। तर शक्यतो थालीपीठ हे छोटेच करा, छोटे थालीपीठ छान होतात आणि करायलाही सोपे जातात, भाजायलाही सोपे जातात। तर अशा पद्धतीनं हे थापून घेऊया। थोडंसं पाण्याचा हात लावा, अधूनमधून तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा हात लावून हे एक सारखं असं करून घेऊया। आता एकदम मधोमध याला सेंटरला एक होल करायचे, आपण नेहमी थालीपीठ कसं करतो त्या पद्धतीनं। हे बघा असं। आता गरम तवा झालाय, हे हळूच उचलायचं आणि अलगद हे थालीपीठ तव्यावर सोडायचं आणि कपडा सोडवून घ्यायचा। आपण कपड्याला पाणी लावलं होतं त्यामुळे अगदी सहज सुटतं। आणि आता यावर सुद्धा थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हे थालीपीठ आपलं कोरडं पडत नाही। आणि पाणी घालून झालं की पुन्हा त्यावर थोडंसं तेल घालूया। एक साधारण अर्धा मिनिट झाला की हे असं भाजल्या जातं। याला पलटून घेऊ, 2 ते 3 वेळा उलट पालट करून खरपूस खमंग हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। तर अशाच पद्धतीनं आपल्याला सगळी थालीपीठं करून घ्यायची आहेत। अत्यंत उत्कृष्ट चवीची आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। नक्की या उपवासामध्ये एकदा करून बघा।
1 पेला भगर आणि 1 पेला साबुदाणा या प्रमाणात अशा मध्यम आकाराची ही थालीपीठ आपली 5 ते 6 तयार झालेली आहेत. खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.